अत्याधुनिक वापराच्या युगामध्ये जर 1 मिनिट लाईट नसेल तर विचार करण्याची गोष्ट आहे। ज्या परिसरामध्ये मी उभा आहे त्या परिसरामध्ये चक्क 16 तास अशी लाईट नव्हती आणि लाईटी विना ते जे नागरिक आहेत, ज्या इमारतीतले रहिवासी आहेत, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला। काही नागरिक माझ्या बरोबर आहेत, आपण त्याशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, आता तंत्रज्ञान एवढं मोठं आहे आणि आपल्याला तंत्रज्ञानाची गरजही भासते आणि अशा युगात जर काळोख म्हटलात तर सर्वसाधारण बरेच असे प्रश्न निर्माण होतात आणि त्यात जर 16 तास लाईट नसेल आणि तुम्ही तो 16 तास नाहक प्रस्थान केलं, काय सांगाल? सर, तुम्ही बोललात बरोबर। तंत्रज्ञान फक्त मीरा भाईंदरच्या पुढे आहे। आपल्या वसई विरारमध्ये अजून काही तंत्रज्ञान आलेलं आहे। तंत्रज्ञान फक्त दाखवायपुरतं वसई विरारमध्ये आहे। तुम्ही पाहत असाल 2 दिवसापूर्वी एवढी भयानक परिस्थिती होती की कमीत कमी 16 ते 17 तास लाईट गायब होती। लोकांचे प्रचंड हाल झाले होते। वयोवृद्ध माणसं आहेत, पेशंट आहेत। या आमच्या ग्लोबल सिटीमध्ये कमीत कमी 4 हॉस्पिटल आहेत। त्या 4 हॉस्पिटलमध्ये काही पेशंट आहेत असे होते की त्यांना ऑक्सिजन देऊन कमतरता भासली होती। म्हणजे कुठेतरी महावितरणचा भोगळ कारभार म्हणता येईल, कारण की यांना या गोष्टी माहित आहे की वसई ग्लोबल सिटी ही आता वसई विरारमधली सगळ्यात मोठी स्मार्ट सिटी बोललं जातं। फक्त नावाला ग्लोबल सिटी कुठली यामध्ये लोकांना सोयी नाहीत। लोकांनी 40-40, 50-50 हजाराचे 50-50 लाखाचे फ्लॅट घेतले, काहीतरी करोडोमध्ये चाललेले आहेत। ना त्यांना पाणी आहे ना लाईट आहे। अत्यावश्यक सेवा बोललो तर लाईटची अत्यंत आवश्यकता आहे। गरमीचा मोसम आहे, लोक एसी लावतात। MSEBीचे अधिकारी सांगतात की एसी वापरू नका। मग लोकांनी काय करायचं? लोकांनी हालामध्ये राहायचं। गरमीचा मोसम आहे, आता पावसाळा जवळ आलेला आहे। पावसाळा जवळ आला तर आता हळूहळू तर अजून बिकट परिस्थिती होणार आहे। लोकसंख्या वाढते, लोकसंख्येच्या वाढतीनुसार ज्या केबल्स लोक बोलतात की 250-300ची कॅपॅसिटी आहे, तिथं आता 500चा लोड जातोय। मग तुम्ही आतापर्यंत काय करत होतात? 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले, तुम्ही काय करत होतात? झोपले होतात का? म्हणजे इथं माझं म्हणणं आहे की स्थानिक आमदारांनी जातीने इथं लक्ष घालावं। नगरसेवक आहेत, फक्त रील पुरतं बाहेर पडू नये। तुम्ही आम्हाला माहिती आहे, तुम्ही रात्री येतात, व्हिडिओ काढतात, निघून जातात, पण पुढे काय आहे? मोठमोठ्या तुमच्या करोडोने व्हायरल होत असतील रील, पण त्याचा काय अर्थ नाही ना। तुम्ही लोकांची समस्या सोडवा। आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही एक सामान्य नागरिक असू किंवा प्रतिनिधी असू, पण आमची इथली मागणी, आम्ही गेली 11 वर्ष राहतो, आम्हाला काय सुविधा भेटल्यात? आता तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आहात, पहिलं पण तुमचंच सरकार होतं, भाजपाचं सरकार होतं। भाजपाचे नगरसेवक आहेत, भाजपाचे आमदार आहेत, भाजपाचे खासदार आहेत, केंद्रात पण भाजपात। मग अशी लोकांचे हाल का होतात वसई विरारमध्ये की फक्त त्यांना इलेक्शन पुरतं तुम्ही येणार, फोटो काढणार, निघून जाणार? बाकी गोष्टी आहेत ना भरपूर साहेब, लोकांचा हाल होत आहे। आमची मागणी आहे की तात्काळ ह्या सर्व उपाययोजना वसई विरारमध्ये आणि आमच्या खास करून ग्लोबल सिटीमध्ये तुम्ही हे कराव्यात, कारण की सगळ्यात जास्त टॅक्स आमच्या ग्लोबल सिटीमधून जातो। नक्कीच कुठेतरी ग्लोबल सिटी हा परिसर प्रचंड झपाट्याने वाढलेला आहे। लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे, पण कुठेतरी मात्र MSEBीचं अपयश इथे आपल्याला पाहायला मिळतंय।